नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी नितीन नाडेकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विशेष हा कार्यक्रम असा की माझ्यासोबत जोडले गेलेले आहे शहरनामाचे संपादक आणि विशेष म्हणजे आपल्या गावचे राजकीय विश्लेषक सागरजी सांगळे. सागरजी सांगळे, आपलं मनपूर्वक शहरनामामध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद नितीन. खरं तर आजचं हे संपूर्ण मुलाखतीचं जे काही आपण या ठिकाणी घेत आहोत याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे असं की गावामध्ये, कसारा गावामध्ये राजकीय घडामोडींना वेग जरी आला असला परंतु राजकीय नेत्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी वेग कमी होताना दिसतो. याचं कारण असं की गेल्या काही दिवसापासून आपण विविध बातम्यासुद्धा आपण देत आहोत. त्याचं मोठमोठे पक्षसुद्धा या घटनेकडे गांभीर्याने बघत आहेत. कारण RPI सारखा मोठा पक्ष हा चक्क त्यांच्या 30 वर्षानंतर जी सत्ता आली, ज्या RPIने सत्ता त्यांचा झेंडा हा कसाऱ्या ग्रामपंचायतवर फडकवला आणि हा प्रकाशवीर यांच्या माध्यमातून ते गावचे सरपंच झाले आणि एवढा मोठा प्रवास ते करत होते. खूप चांगलं देखील काम करत आहे. परंतु अशी काय वेळ आली की पक्षाला त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली, त्यांचं निलंबन करण्याची वेळ आली. ह्याच विषयावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. तर आपली यावर भूमिका काय आहे, आपलं याच्यावर विश्लेषण आम्हाला करायचं आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी आलात आणि आपण खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण कराल, म्हणूनच आपलं खूप खूप धन्यवाद. नक्कीच नितीन, सुरुवातीला मला तुझं अभिनंदन आणि तुझं कौतुक करावं असं वाटतं. कारण तू पहिला एक युवक पत्रकार आहे ज्यांनी अशा प्रकारे हा जो कार्यक्रम घडून आणलेला आहे. त्याचबरोबर मला शहरनामाच्या सर्व टीमचं देखील कौतुक वाटतं. कारण सरपंच हा फक्त त्याचं वैयक्तिक जीवन नसतं, कारण तो लोकनियुक्त सरपंच आहे. त्यांच्यावरती केलेली कारवाई म्हणजे संपूर्ण गावाला एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे आणि त्याचा परिणाम गावातल्या नागरिकांवरती होतो किंवा त्यांची जी कार्यप्रणाली आहे त्या कार्यावरती होतो. त्यामुळे गावातील सगळेच लोक म्हणजे त्यांना प्रश्न पडलेला आहे नक्की हे काय घडलेलं आहे आणि सरपंचांची काय भूमिका आहे. सगळ्यांना ह्या गोष्टीमध्ये जाणून घेण्यास रस आहे आणि खरं तर तुम्ही हा जो सगळा कार्यक्रम घडून आणलेला आहे त्यामुळे मला तुझं कौतुक करावं असं वाटतं. आणि मी तुला सांगू इच्छितो की नक्की हा प्रकार का घडला आणि कशामुळे घडला. कारण एकीकडे रिपब्लिकन पक्ष RPI, दुसरीकडे सरपंच प्रकाशवीर आणि तिसरीकडे शहरनामा. कारण हे सगळं घडत होतं त्यावेळेस शहरनामा ही महत्त्वाची भूमिका बजावत होता. सरपंचांनी शहरनामाला बाईट दिली होती, त्याच्या अगेन्स्ट रिपाईनी बैठक बोलवली आणि शेवटी पुन्हा एकदा रिपाईनी शहरनामाला बोलूनच सरपंच यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे मी समजतो की शहरनामा हा महत्त्वाचा पैलू आहे या जोडीमध्ये. तर ही सुरुवात कुठून झाली आपण या विषयावरती येऊ. खरं तर ही सुरुवात त्या दिवसापासून झाली ज्या दिवशी इलेक्शन लागणार आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आपल्या विभागामध्ये येणार. त्या संदर्भात आरक्षण जाहीर झालं. तिथूनच ही सगळी चळवळ नितीन सुरू झाली. कदाचित काही लोकांना माहीत नसेल परंतु मी सांगू इच्छितो ही सुरुवातच तिथून होती. सुरुवातीला रिपब्लिकन पक्ष सत्ताधारी पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष एक कसाऱ्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आणि कसाऱ्यामध्ये जर आत्ताच्या घडीला जर सगळ्यात जास्त ताकद जर कुठल्या पक्षाची असत ती म्हणजे रिपब्लिकन पक्षाची होती. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष रिपब्लिकन पक्षाकडे होतं. रिपब्लिकन पक्ष कोणाच्या बरोबर जाईल ही महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे रिपाईचे काही नेत्यांनी त्यांना शिंदे गटाकडे ते आकर्षित होते. तर काही जण म्हणण्यापेक्षा मी सरळ थेट प्रकाशवीर यांचं नाव घेईन की प्रकाशवीर यांची अशी इच्छा होती भाजपासोबत जाण्याची. कारण भाजपा आणि प्रकाशवीर यांचं नातं म्हणजे यांच्यामुळे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे भाजपामध्ये असल्यामुळे प्रकाशवीर हे पांडुरंग बरोरा यांना क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे प्रकाशवीर यांचं पांडुरंग बरोरा सोबत एक कनेक्शन होतं. त्यांना वाटत होतं भाजपाकडे जावं. तर ही सुरुवात सगळी तिथून झाली.
त्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं RPIच्या कार्यकर्त्यांना की कुठेतरी प्रकाशवीर त्यांची स्वतःची भूमिका बजावत आहे, पक्षाचा विचार करत नाही आहे आणि वारंवार प्रकाशवीर यांनी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतली असं RPIच्या काही नेत्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे ही सगळी कारवाई त्यांनी केलेली आहे असं एकंदरीत दिसतंय आणि ते आपण पाहिलंच, कारण त्यांनी प्रत्येक वेळेस बाईट देताना त्यांनी तेच म्हटलेलं आहे. परंतु सागरजी, हे सगळं होत असताना बघा, एक आईच लेकराला सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि आई म्हणजे RPI असं प्रकाशवीर यांच्या माध्यमातून सतत बोललं जात होतं की मी आहे, पण मी माझ्यामुळे कोण नाही आहे, तर मी RPIमुळे आहे. हे सतत वाक्य त्यांच्या म्हणजे भाषणामध्ये येत होतं की पक्ष मोठा, पक्ष. आणि खरोखर पक्ष हा कधी मोठाच असतो, त्याला मोठा आपल्या व्यक्तीला मोठं करण्याचं काम पक्षाचंच असतं. परंतु आईने लेकराला कधी सांभाळून घेण्याचा प्रयत्न झाला नसेल का, किंवा नाराजगी दूर करण्याचा कधी प्रकाशवीर यांच्याकडनं किंवा पक्षाच्या मोठ्या वरिष्ठांकडनं प्रयत्न झाला नसेल का? नक्कीच नितीन, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हे सगळं म्हणजे मी एक गोष्ट सांगू इच्छितो, प्रकाशवीर हे रिपाईचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. इनफॅक्ट मी समजतो ते RPIशी आता देखील एकनिष्ठ आहे. म्हणजे जरी रिपब्लिकन पक्षाने प्रकाशवीर यांच्यावरती कारवाई केलेली आहे तरी सुद्धा प्रकाशवीर यांनी पत्रकार परिषद घेतली नाही, पत्रकारांशी संवाद साधला नाही व प्रकाशवीर यांनी पक्षाच्या विरुद्ध कुठलीच भूमिका किंवा नाराजी त्यांनी सोशल मीडियावरती देखील व्यक्त केलेली नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्रकाशवीर हे आजही रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ आहेत किंवा पक्षाशी ते बांधील आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही आहे. यापूर्वी देखील प्रकाशवीर यांच्यावरती रिपब्लिकन पक्षाने कारवाई केली होती, साधारण 10 ते 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस ज्यावेळेस प्रकाशवीर यांच्यावरती कारवाई केली होती त्यावेळेस देखील प्रकाशवीर यांनी कुठल्याही पक्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं नव्हतं किंवा ते कुठल्या पक्षामध्ये गेले नव्हते. ते अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी नितीन रिपब्लिकन पक्षाचे 2 बालेकिल्ले फोडले. म्हणजे एवढी ताकद प्रकाशवीर यांच्याबरोबर पण होती. हां, त्यावेळेस प्रकाशवीर यांना वंचित बहुजन आघाडीने कुठेतरी सपोर्ट केला होता आणि प्रकाशवीर यांना माहिती आहे की त्यांची सध्याची जी ताकद आहे ती कसाऱ्यातील बौद्ध समाज आहे. या गोष्टीला मला मुद्दा अधोरेखित करायचा आहे. प्रकाशवीर यांची ताकद ही कसाऱ्यातील बौद्ध समाज आहे. म्हणजे जर एकंदरीत आपण शहापूर तालुक्याचा जर अभ्यास केला, शहापूर तालुक्यामध्ये दौलत दरोडा, पांडुरंग बरोरा या दोघांनी त्यांची दोघांची वेगवेगळी मतदार बांधून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रकाशवीर यांनी देखील त्यांचे मतदार बांधलेले आहे असं मला वाटतं. बौद्ध समाज हा प्रकाशवीर यांचा मोठा मतदार संघ आहे आणि ते जर इतर कुठल्या पक्षामध्ये गेले, जर ते भाजपामध्ये गेले तर कदाचित प्रकाशवीर यांना खूप मोठा फटका बसेल. मग मला असं वाटतं तो प्रकाशवीर यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय असेल जर ते भाजपामध्ये जात असेल. ऑन दी स्पॉट सेम डेला प्रकाशवीर यांच्या पाठीमागं जेवढे लोक होते, जेवढा जनसमुदाय होता तेवढा प्रकाशवीर यांच्या सोबत नसेल जर प्रकाशवीर भाजपामध्ये गेले किंवा इतर कुठल्याही पक्षामध्ये. हां, प्रकाशवीर जर वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षामध्ये गेले तर कदाचित प्रकाशवीर यांना जसं इकडे पाठिंबा भेटला होता किंवा जसं इकडे त्यांना सपोर्ट भेटला होता तसं त्यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये देखील सपोर्ट मिळू शकतो नितीन, असं मला वाटतं. मला यावर एकच प्रश्न करायचा होता की आईने लेकराला गमवलं, पोरकी झाली आई, असं तर काही कुठे चित्र वाटत नाही ना, किंवा वाटतं किंवा यापुढे RPIने हिरा गमावला असं देखील अनेक लोकांना असं वाटतं की चर्चा चालू आहेत की RPIने हिरा गमावला, एक आई लेकराविना पोरकी झाली, असे सुद्धा शब्द वापरण्यात येत आहेत. नक्कीच खूप अभ्यासपूर्वक हा प्रश्न आहे. RPIने खरंच हिरा गमावला का? तर याचं उत्तर आहे होय. प्रकाशवीर हे रिपाईचे हिरेच होते, परंतु आई पोरकी झाली का? याचं उत्तर आहे नाही. पक्षामध्ये असे कित्येक लोक घडतात, पक्ष कार्यकर्त्यांना घडवतो, नेत्यांना घडवतो, मात्र पक्ष कधीच संपत नाही. आज प्रकाशवीर पक्षातून बाहेर गेले, पक्ष नाही संपला. पक्षामध्ये प्रकाशवीर सारखे आणखीन लोक येतील, त्यांना पक्ष प्रकाशवीर बनवून बघा, प्रकाशवीर यांना पक्षाने बनवलेलं आहे, ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. मी सुरुवातीला बोललो प्रकाशवीर हिरे आहेत,
मी ते मान्य करतो, परंतु प्रकाशवीर यांना पक्षाने बनवलेलं आहे हे देखील मला जनतेला सांगायचं आहे. आणि प्रकाशवीर स्वतः मान्य करते, कारण खूप सपोर्ट केला इथल्या बौद्ध समाजाने आणि रिपाईच्या नेत्यांनी प्रकाशवीर यांना, आणि त्यामुळे हे सगळं शक्य आहे. आणि हिरा, मी प्रकाशवीर यांना हिरा का बोलतो, कारण आतापर्यंत कसारा विभागामध्ये नितीन असा सरपंच कधीच झाला नाही. म्हणजे प्रकाशवीर हे पहिले सरपंच आहेत जे खरोखर त्यांनी त्यांच्या पदाला न्याय दिला. प्रकाशवीर यांनी गावामध्ये म्हणजे साधारण मला असं वाटतं तुझं वय 25-1 वर्ष असेल, किंवा बघणारे काही लोक असतील ज्यांचं 35-40 वय असेल, या सगळ्यांची एक इच्छा होती की आपल्या गावात एक गार्डन असावं. ड्रीम होतं, कसाऱ्यातील युवकांचं ड्रीम होतं. ते ड्रीम प्रकाशवीर यांनी पूर्ण केलं. कसाऱ्या गावामध्ये जेव्हा कधी अननोन लोक ज्यावेळेस गावामध्ये यायचे, ते गावामध्ये स्मशानभूमी नव्हती, ती स्मशानभूमी प्रकाशवीर यांनी केली. गावामधले जर तू आता रोड्स बघत असेल, गटारी बघत असतील, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील प्रकाशवीर यांनी केलेल्या आहे. लाईट्स आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रकाशवीर खरोखर हिरा आहेत आणि त्यांनी त्यांच्या पदाला न्याय दिलेला आहे. त्यांनी त्यांचं काम व्यवस्थितरित्या केलेलं आहे. आणि पक्षाने जी कारवाई केलेली आहे, कदाचित ती कारवाई 100% बरोबर पण असू शकते, कारण कुठेच प्रकाशवीर हे रिपब्लिकन पक्षला कधी प्रेझेंट करताना आम्हाला खरोखर दिसले नाही. आम्ही जरी पत्रकार आहोत आणि ही रियालिटी आहे, तू पण पत्रकार आहेस, तू युवा पत्रकार आहे, तुझी स्माईल सांगते का खरंच आपल्याला दिसले का, किंवा प्रकाशवीर यांच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षामध्ये किती जणांनी प्रवेश केला हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर त्याचं पण उत्तर प्रेक्षकांना किंवा प्रकाशवीर यांना देखील माहीत असेल जर ते व्हिडिओ बघत असतील तर. नितीन, तर हा सगळा असा प्रकार होता. आणि अगदीच आपण खूप चांगलं विश्लेषण देखील करत आहात. आणि मला हे विचारायचं होतं की आपल्याशी ह्या संपूर्ण घटना होत असताना वारंवार आपण एकदा व्हिडिओसुद्धा बनवला होता त्यानिमित्त की माझा प्रकाशवीर यांच्याशी संपर्क होतो. तर या संपर्क दरम्यान आपल्याशी काय काय चर्चा झाल्या आणि त्यांनी कसा संवाद साधला? नितीन, खरं तर प्रकाशवीर यांच्याबरोबर माझी सुरुवातीपासून संपर्क होता. म्हणजे त्यांनी राजीनामा द्यायचा जो विषय झाला तेव्हापासून प्रकाशवीर माझ्या संपर्कात होते. आणि इवन आज देखील प्रकाशवीर माझ्या चांगल्या संपर्कात आहेत. ज्यावेळेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली त्यावेळेस त्यांनी त्यांचं मत जाहीर केलेलं नाही आहे, किंवा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. ते कुठल्या पक्षात जातील किंवा रिपाईमध्येच राहतील असं त्यांनी कुठेही म्हटलं गेलेलं नाही आहे, किंवा त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा त्यांनी आरोप केलेले नाही आहेत किंवा त्यांना चुकीचं म्हटलेलं नाही आहे. या पलीकडे मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. 2 दिवसापासून सोशल मीडियावरती एक वेगळा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. वार्ड क्रमांक 200 मधील मिलिंदनगरमधील मिलिंदनगरचे अध्यक्ष खंडू गवळे यांनी स्टेटमेंट दिली. त्यांनी व्हॉट्सअपवरती आम्ही प्रकाशवीर समर्थक आहेत असं, म्हणजे रिपब्लिकनचे कार्यकर्ते सुद्धा आता काही प्रकाशवीर समर्थक आहेत अशी पोस्ट करत आहेत. त्यामुळे प्रश्न जरा गंभीर बनलेला आहे. आणि प्रकाशवीर यांनी एक भावनिक मेसेज सध्या सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे. तू पण तो मेसेज कदाचित पाहिला असेल. त्या मेसेजवरती त्यांनी ही जी ग्रामपंचायत आहे, ही ग्रामपंचायत रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा नामदार रामदासजी आठवले यांच्या हस्ते जी बिल्डिंग आहे त्याचं उद्घाटन व्हावं असं माझं स्वप्न आहे, असं प्रकाशवीर यांनी सोशल मीडियावरती टाकून गावातील लोकांना खरं तर भ्रमित करण्यापेक्षा भावनिक केलेलं आहे असं मला ह्यावेळेस वाटतंय. हे सगळं भावनांचं राजकारण चालूच असेल, परंतु तुम्हाला वाटत नाही का कुठल्या पक्षाने त्यांना ऑफर दिली असेल? 100% प्रकाशवीर यांच्या पाठीमागे खूप मोठा मतदारसंघ आहे. त्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की प्रकाशवीर यांना खूप वेगवेगळ्या पक्षाने ऑफर दिली असेल. आणि त्यामध्ये सगळ्यात वरती तर मला स्पष्ट वाटतं भाजपाने ऑफर दिली असेल. परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशवीर यांना पुन्हा सांगू इच्छितो की भाजपामध्ये गेल्यानंतर कदाचित तुम्हाला फार मोठा फटका बसेल. या तालुक्यामध्ये तुम्ही अतिमहत्त्वाची व्यक्ती आहात, तुम्ही आमदारकीच्या रेसमध्ये आहात असं आम्हाला नेहमी वाटतं. आणि जर तुम्ही भाजपासोबत गेले तर कदाचित तुम्हाला बॅकफूटवरती राहावं लागेल. पांडुरंग बरोबर लीड करतील आणि प्रकाशवीर यांना
बॅकफूटवरती 1 डाऊनला यावं लागेल. सो 1 डाऊनमध्ये प्रकाशवीरला मजा नाही. तुम्ही ओपनिंगच खेळा, तुम्ही सिक्सर मारा, तुम्ही बाउंड्री मारा. त्याच्यासाठी तुम्हाला भाजपामध्ये जावं लागणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला RPIमध्ये स्टे करावा लागेल किंवा वंचितमध्ये स्टे करावं लागेल. कारण मी आधी पण सांगितलं होतं, पांडुरंग बरोडाचे वेगळा मतदारसंघ आहे. तिन्ही आदिवासी नेते आहेत, पांडुरंग बरोडा, दौलत दरोडा आणि आत्ता प्रकाशवीर. तर त्या दोघांनी त्यांचे मतदार बांधून घेतलेले आहे. पण प्रकाशवीर हा वेगळा पडतो. प्रकाशवीर यांच्याकडे बौद्ध समाजाचा मतदारसंघ आहे. आणि जर प्रकाशवीर यांनी पक्ष बदलला, त्यांनी भाजपा निवडली किंवा राष्ट्रवादी निवडली किंवा काँग्रेस निवडली किंवा कुठलाही पक्ष निवडला, त्यावेळेस प्रकाशवीर यांचे जो मतदार आहे हा पूर्णपणे प्रकाशवीर यांना विरोध करत, त्यांना समर्थन करणार नाही, असं मला स्पष्ट वाटतं. पण एक थेट तुम्हाला सवाल आहे की एका शब्दात मला उत्तर हवं. येस. जर प्रकाशवीर त्यांच्याशी नेहमीच चर्चा होते, आपल्याला कळतं की काय बोलतोय तो माणूस किंवा त्यांचे विचार काय आहे, तो कुठल्या पक्षाकडे जाण्याचा कल त्यांचा दिसत आहे, असं काही बोलण्यावरनं वाटत नाही. प्रकाशवीर यांचं प्रेम अजूनही RPIवरती आहे, असं मला त्या भावनिक मेसेजवरून वाटलं. त्याचबरोबर त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली नाही किंवा पक्षाच्या विरोधात कुठलीही पोस्ट केली नाही. त्यामुळे मला असं वाटतं रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी जर कुठली पोस्ट किंवा काय सोशल मीडियावरती टाकलं तर त्यावरती प्रकाशवीर थम्सअप देतात किंवा त्याला लाईक करतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा अजूनही कौल रिपब्लिकन पक्षात आहे. पण मला एक गोष्ट नितीन या ठिकाणी अवश्य सांगावं असं वाटतं की कुठेतरी प्रकाशवीर यांचा इगो हर्ट झाला. म्हणजे जर एक हिंदी चित्रपटामधील डायलॉग आहे, कुछ भी करने का लेकिन मेरा ईगो हट नहीं करने. एवढी ताकद आहे या इगो शब्दामध्ये. म्हणजे जर एकंदरीत आपण पाहिलं तर संपत्ती असू दे, मान असू दे, सन्मान असू दे किंवा काही असू दे, यापेक्षा जर सर्वश्रेष्ठ आहे ना तो इगो आहे. तर जी कारवाई झालेली आहे ती कुठेतरी इगोवरती आलेली आहे का असं मला वाटतं. मग इगो हट झाला सारखं वाटतं. मग ते इगो हट झाल्यानंतर ते पुन्हा RPIमध्ये येतील का नाही तो प्रश्न महत्त्वाचा आहे. परंतु त्यांचं प्रेम RPIवरती आहे, रिपब्लिकन पक्षावरती आहे आणि कार्यकर्त्यांवरती सुद्धा आहे. आता ते सध्या भावनिक राजकारण सुरू आहे. हे सगळं पाहणं फार महत्त्वाचं ठरेल. आणि मला तर असं वाटतंय गावातील लोकांना आता ह्या गोष्टीमध्ये मजा येऊ राहिले. गावातलं जे राजकारण आहे हे आता राज्य पातळीसारखं राजकारण झालं. म्हणजे सरपंचांची भूमिका काय, विरोधी पक्षाची भूमिका काय, अजूनही ह्या सगळ्या फ्रेममध्ये उपसरपंच आलेले नाही आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांनी सुरुवातीपासून शांतीची भूमिका घेतलेली आहे. तर एकंदरीत मला असं वाटतं नितीन हे सगळ्या गोष्टीवर हे सगळं होत असताना विकास कामांवर दुर्लक्ष होईल असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच नाही. कारण माझं ह्या गोष्टीवरती सरपंच प्रकाशवीर यांच्यासोबत चर्चा झाली आणि ह्या विषयावरती त्यांनी स्पष्ट भूमिका दिली. मी सरपंच प्रकाशवीर यांना विचारलं की ही जी कारवाई झालेली आहे यामुळे तुमच्या जे कार्यप्रणालीवरती काही परिणाम पडेल का किंवा काय, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. मी ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने मी काम करणार आहे आणि त्यांनी काम सुरुवात पण केली. नितीन कारवाई झाली आणि त्याच्याच नेक्स्ट डेला प्रकाशवीर यांनी ग्रामपंचायतमध्ये आले आणि ते त्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने काम सुरू होतं ते त्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे मला एकंदरीत असं वाटतं की काही परिणाम पडलेला नाही आहे आणि नाही पडणार. सागरजी, खरं तर RPI आणि सरपंच प्रकाशवीर या दोघांच्या वादाच्या भोवऱ्यामध्ये तिसऱ्या पक्षाचाच म्हणजेच शिवसेनेचा फायदा होणार आहे का याचा? नक्कीच नितीन, शिवसेनेचा यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. कारण ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचा सरपंच खुर्चीवर बसला त्या दिवसापासूनच शिवसेनेचे म्हणजे जी विरोधी पक्ष आहे शिवसेना यांनी त्यांच्या पद्धतीने प्रकाशवीर यांच्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि प्रकाशवीर यांना पदावरून काढण्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न सुरू होते. आणि जर प्रकाशवीर पदावरून जातात किंवा सरपंच या खुर्चीवरून प्रकाशवीर खाली येतात तर नक्कीच तो शिवसेनेला फायदा तर होणारच आहे. शिवसेनेला त्यांच्या मनासारखंच होणार ना जर प्रकाशवीर सरपंच नसतील तर. कारण त्यांचं मेन मोटिव्हच ते होता, त्यांना प्रकाशवीर यांना सत्तेमधून बाहेर काढायचं होतं. मग ते त्यांच्या मनासारखंच होणार.
बरोबर आहे, शिवसेनेचा फायदा होणार. शिवसेनेचा फायदा. बघा आता प्रकाशवीर यांच्यासोबत कुठलाच पक्ष नाही आणि या सगळ्या पक्षांनी मिळून जर अविश्वास ठराव घेण्याचा जर प्रयत्न केला तर यामुळे पदाला धोका होतो. 100%. कारण नितीन, आता जर कुठल्या सरपंचाला जर काढायचं असेल तर अविश्वास ठराव पास करावा लागतो आणि अविश्वास ठरावाचे प्रयत्न देखील सुरू आहेत. रिपब्लिकन पक्षाने शिवसेनेबरोबर बैठका केल्या, चंद्रकांत जाधव यांच्याबरोबर बैठका केल्या आणि अशी चर्चा आहे. 100% पुरावे आपल्याकडे नाही आहेत, ती फक्त चर्चा आहे की रिपाईची आणि शिवसेनेची बैठक झाली अविश्वास ठराव पास होण्याची. कारण याचे पुरावे म्हणजे स्वतः सरपंच प्रकाशवीर यांनी सुद्धा सोशल मीडियावरती लिहिलं होतं बैठका झाल्या, त्यामुळे ती बैठका झाली असेल कदाचित, मला असं वाटतं. आणि अविश्वास ठराव पास होऊ शकतो, कारण अविश्वास ठराव पास होण्यासाठी 1/3 पॉप्युलेशन लागते, सदस्य लागतात. तर 1/3 सदस्य शिवसेना आणि त्यांना सदस्य दिलेले RPIचे आहेत, तर ते 1/3 त्यांच्याकडे आहे. तर अविश्वास ठराव कधी पास होऊ शकतो. अविश्वास ठरावाबरोबरच काही विरोधी पक्षांनी म्हणजे सरपंच प्रकाशवीर यांच्या विरोधाबद्दल अनेक कट कारस्थानं करण्याचा प्रयत्न केला असे RPIच्या पत्रात देखील लिहिलेले होते. जर उद्या जाऊन पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी जर प्रकाशवीर यांच्या विरोधात जर काही कारवाई केली तर याबद्दल पुढे RPIची भूमिका कशी असेल किंवा त्यांना सपोर्ट करणारा पक्ष कोणता असेल? नक्कीच RPI सपोर्ट का करेल. आता जर RPIने प्रकाशवीर यांच्यावरती कारवाई केली तर सपोर्ट करण्याचा प्रश्नच उरत नाही आहे. प्रकाशवीर यांना सुरुवातीला RPIने जो पत्रक दिला होता तो शहरनामाला देखील दिला होता, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलं होतं प्रकाशवीर यांच्यावरती जर कारवाई झाली आणि जर त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर RPI सोबत येणार नाही. आणि आता तर त्यांनी प्रकाशवीर यांना पक्षातून निलंबित केलं, मग प्रकाशवीर यांच्या विरोधात कट कारस्थान झालं तरी रिपाई त्यांना साथ देणार नाही, हे क्लिअर आहे आणि स्पष्ट आहे. जर रिपाई यांना साथ देणार नाही पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर आलेल्याच आहेत, तर यामध्ये RPIला असं वाटत नाही का आपल्याला की त्याला फटका बसेल पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये? कारण की RPIचा सिम्बॉल हा प्रकाशवीर होता, पण आता नाही. तर नक्कीच नितीन, मला असं वाटतं आजच्या मुलाखतीतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जे व्ह्युअर्स आहेत, ज्यांना ऐकायचं आहे त्यांना हाच विषय ऐकायचा आहे की प्रकाशवीर यांना रिपाईने पक्षातून निलंबन केलेलं आहे. आता याच्या विरोधात काय होणार आहे किंवा हाच विषय धरून रिपब्लिकन पक्षाला फटका बसणार आहे की रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढणार आहे, असाच प्रश्न आहे तुझा. तर याचं उत्तर आहे प्रकाशवीर निवडणुकीच्या वेळेत जर रिपब्लिकन पक्षातून बाहेर पडतात तर 100% रिपब्लिकन पक्षाला कुठेतरी फटका बसणार. प्रकाशवीर यांचं स्वतंत्र मतदारसंघ आहे, प्रकाशवीर यांचे स्वतंत्र मतदार आहे, आदिवासी समाज स्वतंत्र आहे. तर हा प्रकाशवीर यांची भूमिका जी आहे ती मानणार. आता जर प्रकाशवीर यांना जर पक्षातून काढलेलं आहे तर प्रकाशवीर कशाला रिपाईला मतदान करतील किंवा कशाला रिपाईचा प्रचार करतील? त्यांचा जो मतदारसंघ आहे ते त्यांच्या बाजूने कौल देतील ना. तर 100% रिपब्लिकन पक्षाला प्रकाशवीर यांना काढून टाकल्यामुळे निवडणुकीमध्ये फटका बसणार, हे पक्षाला सुद्धा माहीत असेल. धन्यवाद सागरजी, खूप अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला आणि संपूर्ण राजकीय विश्लेषण आपण याआधीसुद्धा केलेलं आहे आणि पुढे सुद्धा करत राहणार. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या मुलाखतीला, आमच्या शहरनामा टीमला वेळ दिला, आपलं खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप मनपूर्वक आभार. नक्कीच नितीन, खूप खूप शुभेच्छा तुला. आणि तू एक खूप उत्कृष्ट युवा पत्रकार आहे आणि खरं कसारा गावाला तुझ्यासारखा एक युवा पत्रकार लाभलेला आहे हे गावाचं सुद्धा मी नशीब समजतो. त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या टीमला शुभेच्छा. धन्यवाद.